नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं विशेष काही नाही आहे. चालले आता रोजच्याप्रमाणे सर्व काम वगैरे आवरले आणि आता लागायचं आहे माझ्या कामाला. खूप सारे कामं असतात. घर सोडून आलं म्हणजे काम केल्याशिवाय पर्याय नसतो. आयुष्यात एकदा हरलं म्हणजे आयुष्य खराब होत नसतं. आलेला हा आपल्याला अनुभव असतो आणि आपण त्यानंतर झेप घेतो ना, ती अनुभवाची झेप असते. त्यामुळं आयुष्यात कधीच हरलं तर खचून जायचं नाही, कारण एकदा हरल्याने आयुष्य खराब होत नसतं आणि आपण येणारी पुढची झेप ही आपण अनुभवाची असते. त्यामुळं आहे त्या आयुष्यामध्ये सुखाने राहायचं, आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायचा. काय माहीत उद्याचा दिवस पण पाहायला भेटतो का नाही. त्यामुळं आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायला शिकायचं. आणि एक जर विचार केला ना, आपलं असं ह्या जगात कोणी नाही. वेळ जर सोडली ना, तर वेळ सोडून आपलं ह्या जगात कोणीच नसतं. आपली जर वेळ चांगली तर आपण पण चांगले असतो. आपली जर वेळ खराब असेल ना, तर आपलं असं कोणीच नसतं आहे. त्यामुळं वेळ जशी आहे तसं राहायचं आणि वेळेप्रमाणेच चालायचं, कारण प्रत्येकाचे दिवस येतात. हर कुत्ते का दिन आता आहे. आपण तर माणसं येतात, आपले पण नक्कीच दिवस येतील हीच मनात अपेक्षा ठेवायची आणि पुढं चालायचं. आज दुसऱ्याचे दिवस आहेत, उद्या आपले पण येतील. ज्यांनी आपल्याला नावं ठेवले त्यांना नावं पण ठेवून द्यायचे, कारण आयुष्यामध्ये नावं ठेवणारे पण लोक हवेतच. त्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपण कुठं चुकलो, आपण कुठं कमी पडलो हे आपल्याला समजतं. त्यामुळं निंदकाचे घर असावे शेजारी पाहिजेतच. आणि लोकांचं कसं आहे माहिती आहे का, ज्या लोकांना आपली बरोबरी करता येत नाही ना, ते मग आपली बदनामी करायला लागतात. असेच माझ्या आयुष्यात पण माझी बदनामी करणारे काही लोक आहेत. त्यांना माझी बरोबरी करता येत नाही आहे. एका स्त्रीबरोबर त्यांना समोरासमोर बोलता येत नाही म्हणून ते मागून बदनामी करतात. असे खूप सारे लोक आहेत. पण त्यांना स्वतःचं बघता येत नाही, पण ते स्वतःचं झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचं वाकून पाहतात. तसंच काहीतरी खूप सारे लोक आहेत. असो, त्यांची सवय कधीच जात नसते. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. ते किती पण फुकणीत घाला, कशात घाला, ते कधीच सरळ होत नसतं. तसंच आयुष्यामध्ये काही लोक असतात, त्यांचं शेपूट कधीच सरळ होत नसतं, कारण ते स्वतःचंच फक्त झाकून ठेवतात आणि लोकांचं खूप उत्सुकतेने पाहतात. त्यांना हे पण माहीत नसतं की आपल्या आयुष्याचा किती मोठा पसारा झाला आहे. आपण लोकांचा सावरायला जाण्यापेक्षा आपला सावरला तर लवकर व्यवस्थित होईल. असो, त्यांची सवय ती जात नसती आहे. अशा लोकांचं पण कायम वेलकम करायला पाहिजे, कारण असे लोक सहजासहजी भेटत नाहीत. जे स्वतःचं कामधंदा सोडून तुम्ही काय करता, तुम्ही कसे आहात, हा सगळा दिवसभर रात्रंदिवस विचार करत असतात. त्यांचं नक्कीच वेलकम केलं पाहिजे. बाकी काही नाही, दिवस तर असाच आहे. रोज एक नवीन अनुभव येतो. रोज एक अनुभवाची झेप घ्यावी लागते. अनुभव घ्यायचा, पुढं जायचं. असंच सध्या तरी माझ्या आयुष्यात चालू आहे. होईल सगळं व्यवस्थित. एकच विचार करायचा, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं पण देव वाईट करू शकत नाही आणि करणार पण नाही आहे. सेम मी हाच विचार करून चालले. मी कोणाचं वाईट नाही केलं, माझं पण कधीच वाईट होऊ शकत नाही आहे आणि कधीच होणार नाही. आत्ता जरी थोडे वाईट दिवस असतील तर नक्कीच माझे पण चांगले दिवस येतील, एक ना एक दिवस. थोड्याच दिवसात मला स्वामींच्या दर्शनाला पण जायचं आहे. पाहू आता कधी योग येतोय. उद्या एक माझी मैत्रीण जायची आहे, पण अजून काही घरी विचारलं नाही, तर पाहिलं आईला वगैरे विचारून जाऊन दिलं तर जाईल. पण सहकुटुंब जायचं आहे मला, माझ्या लेकरांना आईला घेऊन. तर पाहिलं आता पुढं काय होतं आहे. तर व्हिडिओ बनवायला तर सुरुवात केली, पाहू सुरुवात तर केली, पुढं काय होईल ते नक्कीच समजेल. आता ही छोटी सुरुवात आहे. तर लोकांचा जास्त विचार करायचा नाही. आपलं आयुष्य आहे, आपल्या मर्जीप्रमाणे जगायचं. लोक नावं ठेवायला येतात, आपल्याला काही द्यायला घ्यायला येत नाही. त्यामुळं आपल्याला काय वाटतं हे पाहायचं, लोकांना काय करायचा विचारच करायचा नाही. लोक जगू पण देत नाही, मरू पण देत नाही.
आपला विषय आपल्या मर्जीप्रमाणे जगायचं. तर व्हिडिओ रोज येतच जातील. एखाद्या दिवस काही काम असेल तर व्हिडिओ नाही येणार. तर नक्कीच आपले व्हिडिओ पाहत जा. कसे वाटतात ते पण सांगत जा. आवडत असतील तर नक्कीच लाईक करत जा आणि काही चुकत असेल तर ते पण मला सांगत जा. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. छान कमेंट करता आले तर करा, वाईट काही कमेंट करू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.